सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पितृपक्ष सुरू आहे आणि 26 सप्टेंबरला गुरुवार रोजी दशमी श्राद्ध या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. सोन्यासारखा योग हा गुरु पुष्यामृत योग 26 सप्टेंबरला रात्री 11:34 सुरू होईल आणि 27 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी सूर्योदयाच्या वेळी 6:31 हा गुरु पुष्यामृत योग आहे. पण गुरु पुष्यामृत योगाने सूर्योदय बघितलेला असल्याने तुम्ही शुक्रवारी सुद्धा महिलांनो देवी लक्ष्मीच्या काही सेवा केल्या तर अतिशय तुम्हाला सोन्यासारखे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर गुरु पुष्यामृत योगावर मी तुम्हाला आता काही 5 असे उपाय सांगणार आहे आणि आपल्याला या दिवशी म्हणजे पितृपक्ष सुरू आहे. काही लोक काही शुभ गोष्टी खरेदी करणं टाळतात. काही लोक गुरु पुष्यामृत योगावर म्हणजे पितृपक्षाऐवजी गुरु पुष्यामृत योगाला तर आपण या दिवशी अगदी छान देवीच्या लक्ष्मी देवी आईच्या आवडत्या वस्तू खरेदी करतो. आपल्या देवघरात वस्तू ज्या लागतील त्या खरेदी करतो आणि जास्त करून लोक सोनं खरेदीवर जास्त भर देतात. कारण असं म्हटलं जातं गुरु पुष्यामृत योगावर सोनं खरेदी केलं तर ते घरात अखंड राहतं. कधी आपल्यावर सोनं मोडायची तोडायची वेळ कधी देवी आई लक्ष्मी आई कधी येऊ देत नाही आणि आपल्या सोन्यात कायम अशी भरभराट होत राहते. म्हणून गुरु पुष्यामृत योगावर खरेदी केलेल्या वस्तूंना कधी क्षय नसतो, कधीच त्या वस्तू संपत नाही. तर आता पितृपक्ष आहे. काही माझे पुरुष दादा असतील तर पितृपक्षात अशा शुभ गोष्टी खरेदी करणं टाळतात. पण गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. गुरु पुष्यामृत योगावर केलेल्या सेवा खरेदी केलेल्या वस्तू अगदी म्हणजे अगदी फळ देऊन जातात. आता तुम्हाला जर खरेदी करायचं असेल सोनं तर तुम्ही करू शकता. पण आता रात्री 11:34 हा गुरु पुष्यामृत योग सुरू होणार आहे. एवढ्या रात्री सोनारांचे दुकानं काही उघडे नसतात. मग तुम्ही काय करायचं, या दिवशी तुम्ही 5 रुपयांची ही एक वस्तू लक्ष्मीप्रिय वस्तू खरेदी करून आणली तरीही चालेल. अगदी सोन्यासारखं सुख तुमच्या घरात नक्कीच येईल. मी सांगते ज्यांना खरंच सोनं परवडत नाही, आजकाल सोन्याचे भाव आपल्यासारख्या लोकांना सोनं घेणं अगदी अशक्य झालेलं आहे. मग लक्ष्मीप्रिय सोन्यासारख्या वस्तू जरी आपण 5 ते 10 रुपयांच्या खरेदी करून आणल्या तरीही आपल्या घरात सोन्यासारखं सुख आल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरु पुष्यामृत योगावर तर या वस्तू नक्की खरेदी करायच्या आहे. तर या दिवशी तुम्हाला मी आता 5 रुपयांच्या 5 वस्तू जरी तुम्ही घेऊन आलात किंवा यातील एखादी वस्तू तुम्ही आणलं तरीही चालेल. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, गुरु पुष्यामृत योगावर म्हणजे तुम्ही गुरुवारी या वस्तू खरेदी करून देवीजवळ तुम्ही रात्री 12 वाजता जरी यांची पूजा केली, या वस्तू वापरून तुम्ही देवी लक्ष्मी समोर काही उपाय केले तरी पण खूप प्रभावी ठरतील. तर पहिली वस्तू म्हणजे खडं मीठ, समुद्री मीठ. महिलांनो थोडं का होईना 5 ते 10 रुपयाचं खडं मीठ नक्की खरेदी करून आणा गुरुवारच्या दिवशी. आणि रात्री त्या खडे मिठावर मी तुम्हाला आता उपाय सांगणार आहे. उपाय नाही म्हणणार मी, देवी लक्ष्मीची ही सेवा आहे खडे मीठ वापरून. तर तुम्ही खडं मीठ नक्की महिलांनो, एक वेळेस सोनं नाही खरेदी केलं ना तरी चालेल, पण खडं मीठ या दिवशी नक्की खरेदी करून आणायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही 5 ते 10 रुपयांची 10-20 रुपयांची थोडीशी हळद खरेदी करून आणा. एक खडं मीठ खरेदी करून आणा, हळद खरेदी करून आणा. त्याचबरोबर आपल्याला तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे. एक 10 रुपयाचे धने खरेदी करून आणले ना तुम्ही, मसाला बाजारात धने मिळतात, अख्खे पिवळे धमक धने. सोन्यासारखं सुख तुमच्या घरात नक्की येईल. लक्ष्मी देवी प्रसन्न होईल. असे हे धने तर खूप प्रिय आहे लक्ष्मी नारायणाला. तर धने खरेदी करून आणा. त्याचबरोबर तुरटी, चना डाळ अशा या वस्तू तुम्ही गुरु पुष्यामृत योगावर नक्की महिलांनो खरेदी करून आणा. सगळ्यांना परवडतील अशा या वस्तू आहे. पण तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्य नक्कीच येईल. म्हणून खडं मीठ, हळद, धने, तुरटी, चना डाळ या 5 वस्तूंपैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. सोनं नसेल परवडत तुम्हाला
तर या दिवशी महिलांनो जर असं लवकर उठायचं आहे, जरी गुरु पुष्यामृत योग रात्री 11:34 लागणार आहे, तरी पण आपल्याला गुरुवारी आपलं घर स्वच्छ नीट नेटकं करायचं आहे. गुरुवारी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायला विसरू नका महिलांनो. हळदीचं लेपन करा छान. घराच्या दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. गुरु पुष्यामृत योग लागणार आहे आणि पितृपक्षात लागलेला गुरु पुष्यामृत योग फळ नक्कीच देऊन जाईल. आपल्या पितरांना सुद्धा शांतता मिळेल, मुक्ती मिळेल आणि घरातील बऱ्याचशा अडीअडचणी असतील ज्यामुळे पितृदोषामुळे आलेल्या असतील तुमच्या घरात, त्यासुद्धा नष्ट होईल आणि सोन्यासारखं सुख घरात नक्की येईल. म्हणून महिलांनो लवकर उठा. घराचा उंबरठा दार स्वच्छ करून घ्यायचा आहे. हळदीचे हे उपाय गुरु पुष्यामृत योगावर नक्की करायचे आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आपल्या मुख्य दारावर सुद्धा हळद कुंकू ओलं करायचं आणि त्याने एक स्वस्तिक अवश्य काढा. स्वस्तिकच्या आजूबाजू 2-2 रेषा ओढायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर आंब्याच्या झाडांचं आंब्याचं झाड असेल तर त्याची 11 पानं तुम्ही तोडून आणायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला एक बोटभर ओली हळद करून बोट लावत असं 11 पानांना तुम्हाला हळदीचं बोट लावायचं आहे आणि त्या 11 पानांचं तोरण तुम्हाला आपल्या मुख्य दारावर गुरुवार रोजी लावायचं आहे. अगदी तुम्ही सकाळीच लावून दिलं तरीही चालेल. आणि आपल्या घरात सुद्धा महिलांनो, आपल्या घरात थोडंसं गोमूत्र पाण्यात टाका, थोडीशी हळद टाका आणि थोडंसं गंगा जल असेल तर नक्की टाका आणि या वस्तू टाकून थोडासा कापूरसुद्धा थोडा कांडून घ्या आणि या सर्व वस्तू पाण्यात मिक्स करून घराच्या कान्याकोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे. नावाला सुद्धा नकारात्मकता उरत नाही. काही वेळा आपली थोडीशी प्रगती व्हायला लागली की बरेच अशा नजरा असतात आपल्या लोकांच्या सुद्धा, अगदी जवळचे मानतो आपण, त्या लोकांच्या नजरेसुद्धा आपली प्रगती खुपायला लागते. त्यांना असं वाटतं आपल्या तोंडावर गोड बोलतात पण मागून जाऊन आपलं सुख पाहून घेतात आणि त्यांच्या घरी जाऊन आपल्याविषयी वाईट बोलणारे सुद्धा लोक या जगात कमी नाही. म्हणून अशा लोकांच्या नजरेपासून आपल्या घरादाराचं रक्षण करण्यासाठी महिलांनो, गुरु पुष्यामृत योगासारखा असा योग पुन्हा नाही. पुष्य नक्षत्र, सुवर्ण नक्षत्र असं म्हटलं जातं. तर या दिवशी या वस्तू पाण्यात टाकून घराच्या कान्याकोपऱ्यात नक्की शिंपडा महिलांनो. छान अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. नकारात्मकता असेल, काही बाधा असेल, नजर दोष असेल, शत्रुदोष असेल तर नाश होईल सर्व दोषांचा. पितृदोष, वास्तुदोष सुद्धा शांत होऊन जातील. खूप छान उपाय आहे, नक्की करा महिलांनो. 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र हे खूप महत्त्वाचे असते आणि ते गुरुवारी आले तर गुरुपुष्य योग निर्माण होत असतो आणि या गुरुपुष्यावर केलेल्या सेवा उपाय कधीच खाली जात नाही, 100% फळ देऊनच जातात. तर या दिवशी दशमी श्राद्ध आलेलं आहे. ज्यांच्याकडं श्राद्ध आहे ते तर कावळ्याला घास घालणारच आहे आणि नसेल तुमच्याकडं श्राद्ध तरी पण महिला असू दे, पुरुष दादा असू दे, गोळाभर ताजा भात घ्या, त्यावर थोडंसं चमचाभर ताजं दही ठेवा, थोडीशी साखर ठेवा आणि कावळ्याला आपल्या गच्चीवर किंवा दाराबाहेर एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही घास ठेवून दिला, अतिशय प्रभावी ठरेल. तुमच्या पितृदोष नाहीसा होईल, पितरांना शांतता, मुक्ती नक्कीच मिळेल. त्याचबरोबर या दिवशी गाईला सुद्धा आपल्याला एक नैवेद्य, एक घास खाऊ घालायचा आहे. तर काय करायचं महिलांनी हा उपाय करा किंवा पुरुष दादांनी केलं तरीही चालेल. कितीही अडीअडचणी असतील तरी पण त्यातून मार्ग निघेल असा हा उपाय आहे. अशी ही गोमातेची सेवा आहे. तर तुमचं व्यवसाय असेल, दुकान असेल, नोकरी असेल, त्यात जर तुम्हाला अपयश येत असेल, पैसा टिकत नसेल, पैसा येत नसेल, तुमचा विनाकारण खर्च वाढलेला असेल आणि विनाकारण होणारा खर्च थांबवण्यासाठी गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही काय करायचं आहे, गाईला थोडीशी मुठभर चणा डाळ आणि तुम्हाला थोडासा गुळाचा खडा त्या चणा डाळीवर ठेवून तो घास आपल्या हाताने गाईला नक्की खाऊ घाला. कितीही तुमच्या जीवनात संकट असतील, नष्ट नक्कीच होतील. ज्यांच्या लग्नाकार्यात जर काही अडथळे येत असतील, त्या मुलींनी किंवा आई वडिलांनी जरी या दिवशी गाईला असा घास खाऊ घातला,
मूठभर चणा डाळ आणि त्यावर गुळाचा खडा आणि त्यानंतर तो घास खाऊ घातल्यानंतर, तो नैवेद्य खाऊ घातल्यानंतर गाईला नमस्कार करा, प्रार्थना करा. काही अडचणी असतील, पितृदोष असेल, काही शत्रुदोष असेल, नजरबाधा असेल, त्यातून सर्व काही अडचणी दूर होऊ दे आणि मुलामुलींच्या लग्नातील अडथळे दूर होऊन योग्य ठिकाणी योग्य मुलाशी किंवा मुलीशी लग्न जुळून येऊ दे. किंवा तुमची नोकरी असेल, व्यवसाय, धंदा, दुकान, त्यात आम्हाला यश मिळू दे, नोकरीत पगारवाढ होऊ दे, प्रमोशन होऊ दे, चांगल्यात सगळं काही चांगलं होऊ दे, असं गोमातेला, गाईला असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. आता गुरुपुष्यामृत योगावर आपल्या देवी लक्ष्मीची आपल्याला छान अशी सेवा करायची आहे. म्हणजे आपल्या घरात धनधान्याला, सुख ऐश्वर्याला, आरोग्याला कसलीच कमी पडायला नको. मुलाबाळांची, आपल्या घरात लेकराबाळांची खूप प्रगती व्हावी म्हणून महिलांनो, आपल्याला रात्री 11:34 आपल्याला देवी लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला? देवी लक्ष्मी समोर आपला दिवा तर चालूच असतो, पण एक दिवा घ्यायचा. जरी विझला असेल तुमच्या घरातला दिवा रात्रीच्या 11 नंतर, तर काय करायचं? हातपाय धुवून घ्या. तुम्ही आंघोळ करत असाल तर अतिउत्तम. नाही आंघोळ करता आली, थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. 4 दिवस असतील सेवा टाळून द्यायची, करू नका. 4 दिवस नसतील, नीट असाल तुम्ही, तर सेवा अवश्य करा. पुरुष दादांनी सेवा केली माझ्या तरीही चालेल. तर काय करायचं? अगदी साधे सोप्या सेवा मी आता तुम्हाला सांगत आहे. रात्री 12 वाजेपर्यंत केल्या तुम्ही, 12 नंतर जरी तुमची सेवा चालू राहिली काही हरकत नाही. दुसऱ्या दिवसाच्या 6:30 वाजेपर्यंत, शुक्रवारी 6:30 पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो गुरुपुष्यामृत योग सूर्योदयाने बघितलेला असल्यामुळे ती तिथी शुक्रवारी सुद्धा तुम्ही पाळली आणि शुक्रवारी सुद्धा तुम्ही सेवा केल्या तरीही चालेल. माझ्या काही मैत्रिणी आता गुरुवारी घरी नसतील, काही कारणाने त्यांना नाही जमलं या सेवा रात्रीच्या 11-12 वाजता करायला, तुम्ही महिलांनो शुक्रवारी सुद्धा तुम्ही या सेवा केल्या, काहीही हरकत नाही. तर काय करायचं? आणि जमल्यास तर मी म्हणेल रात्री 11:30 वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू होत आहे. अगदी अर्धा तासाच्या सेवा केल्या तरीही सोन्यासारखं सुख तुम्हाला नक्कीच देवी लक्ष्मी आई तुमच्या पदरात नक्कीच टाकेल. तर काय करायचं आहे? रात्री देवी लक्ष्मी समोर एक दिवा लावायचा. तेलाचा लावा, तुपाचा लावा तरीही चालेल. तर काय करायचं? त्या दिव्यात तुम्हाला 2 फुलाच्या लवंग टाकून दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते दिव्याखालील तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचं आहे. यामुळे तुमच्यावर असलेला पितृदोष, तुमच्या घराला लागलेला पितृदोष आणि पितृदोषामुळे ज्या अडीअडचणी येत असतील तुमच्या आयुष्यात, त्या 100% दूर होणारा हा उपाय आहे. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी नक्कीच हा उपाय करायचा आहे. दिव्यात 2 लवंग टाका आणि त्या दिव्याखाली तांदूळ ठेवायचे. दुसऱ्या दिवशी ते तांदूळ पक्ष्यांनाच खायला घालायचे आहे. डब्यात टाकू नका, तुमच्या डब्यात टाकायचे नाही, पक्ष्यांना खायला घालायचे आहे. तर ही झाली पितृदोषासाठी आणि लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी ही सेवा झाली. आणि आता मी तुम्हाला दुसरी सेवा सांगत आहे. तर रात्री 11:30 नंतर किंवा 12 वाजेपर्यंत जरी तुम्ही देवी लक्ष्मी समोर आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे. मातीच्या पंत्या जुन्या असल्या किंवा नव्या चालतील, धुवून घ्या स्वच्छ आणि त्या एका पंतीत तुम्हाला खडं मीठ भरून घ्यायचं आहे आणि त्यावरती दुसरी पंती ठेवायची. त्यात तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा लक्ष्मी समोर लावायचा आहे. खडे मिठावर जर गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही देवी लक्ष्मी समोर असा एक दिवा लावला, 100% तुमच्या घरातलं दारिद्र्य, गरिबी, अडचणी नष्ट होतील. अखंड लक्ष्मी तुमच्या घरात महिलांनो नक्की नांदेल. इतका छान उपाय आहे. अगदी साधा सोपा. 2 पंत्या घ्या महिलांनो. एका खालच्या पंतीत थोडंसं खडं मीठ भरायचं आहे. मी सांगितलंच तुम्हाला 5 रुपयाची वस्तू खडं मीठ तरी नक्की या गुरुपुष्यामृत योगावर घेऊन या आणि त्याच खड्या मिठाचा रात्री उपाय केला हा देवी लक्ष्मी समोर तरीही अतिशय उत्तम. थोडंसं खडं मीठ भरा, त्यावर एक दिवा ठेवा, तुपाचा घ्या, तेलाचा घ्या, काही हरकत नाही. त्या दिव्यात तुम्हाला 2 लवंग टाकायचे आहे. लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुमच्या घरातलं नक्की 100 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होणारा हा उपाय आहे. खड्या मिठावर हा उपाय नक्की करायचा आहे. एक दिवा देवी लक्ष्मी समोर, किमान त्यात तासभर जळेल एवढं तरी तेल
किंवा तूप नक्की टाकून ठेवा. खूप काही अगदी कमी टाकाल आणि लगेच तो दिवा विझेल असं करू नका महिलांनो. थोडंसं जास्तीचं तेल किंवा जास्तीचं तूप टाकायचं आहे. आता खडे मिठावर जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल त्यात तुम्हाला फुलवात घ्यायची आहे. तेलाचा दिवा लावाल तर तुम्ही दुहेरी वात एकत्र करून तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे. दिव्याचा हे नाही, तुम्ही कुठलाही दिवा खडे मिठावर लावला तरी चालेल. दिव्यात तुम्हाला 2 लवंग टाकायचे आहे आणि तुम्हाला रात्री देवी आईचा 108 वेळा एक मंत्र जपायचा आहे. तुम्ही ओम श्रीम नमः, अगदी साधा सोप्पा बीज मंत्र आहे माता लक्ष्मीचा, सर्वांनाच माहीत आहे. ओम श्रीम नमः तुम्ही आपण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करतो त्या पोथीत सुद्धा हा मंत्र दिलेला आहे. तुम्ही 108 वेळा हा मंत्र जपायचा आहे. तर काय करायचं, 108 अख्खे तांदूळ घ्यायचे, मोजून घ्या. आधीच तुम्ही सेवा करणार, आधी थोडीशी तयारी करून ठेवा महिलांनो. 108 अख्खे तांदूळ घ्या, एखादी वाटी देवी लक्ष्मी समोर ठेवायची आणि ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः असा मंत्र बोलत बोलत तुम्हाला 108 तांदूळ त्या वाटीत देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. किंवा तुम्ही, आता मी एक मंत्र आणखीन सांगते. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः. हा जरी मंत्र तुम्ही जपला तरीही तुमचं दारिद्र्य नक्की दूर होईल. किंवा नाही हा मंत्र जपता आला, ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः हा मंत्र तर सर्व माझ्या मैत्रिणींना येतच असेल. मार्गशीर्ष महिन्याच्या पोथीत तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल. तर हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे आणि ते 108 तांदूळ देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ते तांदूळ काढून घ्यायचे आणि ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना, तुम्ही कबुतरांना खाऊ घातले तरी चालेल, कावळ्याला खाऊ घालू नका, कबुतरांना ते तांदूळ टाकायचे आहे. आता समजा बसलाच कावळा आणि त्या कबुतरांमध्ये खाल्लं तर काहीही हरकत नाही, कुठला दोष आपल्याला लागणार नाही. पण तुम्ही कबुतरांना, चिमण्यांना वगैरे ते तांदूळ टाकायचे आहेत. जसं आपण वैभव लक्ष्मीचं व्रत करतो दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण पक्ष्यांना घालत असतो, अगदी तशाच पद्धतीने ही गुरुपुष्यामृत योगावर 108 तांदळाची ही सेवा करून तर बघा महिलांनो. नक्कीच सांगते, घरात कधीच पैशांची कमतरता पडणार नाही तुम्हाला. अगदी छान आणि साधा सोप्पा उपाय आहे. नक्की सर्व महिलांनी नक्की करा मैत्रिणींनो. त्याचबरोबर तुम्हाला 1 वेळा देवी लक्ष्मी समोर व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. तुम्ही संस्कृतमधलं बोललात किंवा तुम्ही मराठीमधलं बोललात, तुम्हाला जे सोपं पडेल ते नक्की देवी लक्ष्मी समोर हा दिवा लावलेला असेल आपला मिठावर किंवा तांदळाच्या राशीवर, त्या दिव्यासमोर देवी लक्ष्मी समोर तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि 16 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे. आता 16 वेळा नाहीच जमला महिलांनो, रात्र आहे, लहान लेकरं असतील तुमच्या पाठीमागे, किमान 1 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अवश्य करा. आणि देवी लक्ष्मी समोर दिवा अखंड, 1 दिवा तरी अखंड प्रज्वलित करूनच ठेवा. गुरुपुष्यामृत योग सकाळी दुसऱ्या दिवसापर्यंत, सकाळी सूर्योदयापर्यंत आहे, म्हणून आपल्या देवघरात अंधार होऊ देऊ नका. त्या दिवशी रात्रभर मी म्हणेल 1 अखंड दिवा लावूनच ठेवा. साध्या सोप्या मी सेवा सांगितलेल्या आहे, जेवढ्या जमेल तेवढ्या नक्की करा. अगदी सोन्यासारखे दिवस तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.